नमस्कार, मी पौर्णिमा द सामस फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला कोकणातील प्रसिद्ध, खास करून मालवणमध्ये प्रसिद्ध असणारे आंब्याचे रायते कसे बनते ते दाखवणार आहे. चवीला खूप चविष्ट लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये आणि लवकर तयार होते. चला तर मग कसं बनतं आंब्याचं रायतं ते बघू. तर साहित्य काय लागेल ते आपण इथे बघून घेऊया. मी इथे 1 किलो प्रमाणामध्ये रायवळ आंबे घेतलेले आहेत. तुम्ही कोणत्याही रायवळ आंब्याचा इथे वापर करू शकता. तर 5 टेबलस्पून आपल्याला गूळ लागणार आहे, 1 वाटी खोबऱ्याचा चव लागणार आहे, 1 टीस्पून तेल, गरजेनुसार पाणी, 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या, जिरे 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, हिंग 2 टीस्पून, 3 टीस्पून राई लागणार आहे, 2 टीस्पून वाटण्यासाठी आणि 1 टीस्पून आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. 8 ते 10 काळी मिरी घ्यायची आहेत. लाल तिखट मी मालवणी लाल तिखट घेतलेला आहे. तर तुम्ही साधं तिखट घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला अर्धा टीस्पून धण्याची पावडर मिक्स करायची आहे आणि अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण इथे वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचा चव घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला लाल तिखट ऍड करायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 टीस्पून आपल्याला मोहरी ऍड करून घ्यायची आहे. 1 टीस्पून फोडणीसाठी ठेवणार आहोत. 8 ते 10 आपल्याला काळी मिरी ऍड करायची आहे. त्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत आणि 2 ते 3 आपल्याला यामध्ये लसणीच्या पाकळ्या ऍड करायच्या आहेत. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं बारीकसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. गरजेनुसारच पाणी घालायचं आहे, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे. तर इथे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता मी इथे आंबे उकळून घेणार आहे. तुम्ही कुकरला देखील लावू शकता. 2 शिट्टीमध्ये कुकरमध्ये देखील आंबा छान शिजतो. तर इथे आपण सगळे आंबे शिजून घेणार आहोत. तर एक एक करून आपल्याला असा आंबा ऍड करायचा आहे पाण्यामध्ये. 20 ते 25 मिनिटांमध्ये हे आंबे बाहेर उकळून निघतात. तुम्ही कुकरला लावलं तरी पण चालेल. तर यावरती झाकण ठेवून आपल्याला उकळी काढायची आहे. तर इथे 10 मिनिटं झालेली आहेत. आंब्याला चांगली उकळी आली आहे. अजून 10 ते 15 मिनिटं आपण याला उकळून घेऊया. तर इथे मी अजून 10 ते 15 मिनिटं उकळलेली आहे. टोटल मी 20 मिनिटं आंबे उकळून घेतलेले आहेत आणि आंबे छान शिजलेत. तर आता मी गॅस बंद केलाय. आता याला आपण थंड करून घेऊया. तर इथे सर्व आंबे थंड झालेले आहेत. आता सर्व आंब्यांच्या साली आपण काढून घेऊया. जर तुम्हाला आंब्यांच्या कोई खायला आवडत असतील तर तुम्ही 1-2 आंब्यांचा कोई तशाच ठेवल्या तरी पण चालतील, म्हणजे गरासहित. जर तुम्हाला आवडत नसेल तर सर्व आंब्यांचा तुम्ही गर काढून घेतला तरी चालेल. आता आमच्याकडे कोई खायला आवडतात, त्यामुळे मी यातल्या 1-2 आंब्यांची कोई अशाच ठेवणार आहे गरासहित. तर आता आपण जे सालीला गर राहिला आहे तो पण चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व आंब्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचा गर काढून घ्यायचा आहे. तर इथे मी सर्व आंब्यांच्या साली काढून घेतल्या आहेत. आता आपण कोईवरचा सगळा जो गर आहे तो काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला कोईवरचा सगळा गर काढून घ्यायचा आहे. तर इथे मी सर्व कोईंचा गर काढून घेतलेला आहे आणि 1-2 कोई अशाच ठेवलेल्या आहेत. तर आता यामध्ये आपण मगाशी तयार केलेलं वाटण ऍड करूया. इथे मी वाटण्यासाठी पाण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे. जास्त पाणी ऍड करून आपल्याला वाटण तयार नाही करायचंय. थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण गूळ ऍड करूया आणि याला आता मिक्स करून घेऊया. तर आता आपण फोडणी तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 टीस्पून तेल ऍड केलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर यामध्ये आपल्याला राई ऍड करायची आहे 1 टीस्पून. त्यानंतर आपल्याला 1 टीस्पून जिरा ऍड करायचा आहे.
मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग ऍड करायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. हिंगाला छान वास आला की त्यानंतर आपल्याला यामध्ये आंब्याचा गर ऍड करायचा आहे. आता यामध्ये आपण आंब्याचा गर ऍड करून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे. आता ह्या सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याला 1 ते 2 मिनिटं उकळी आली की त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ऍड केलेलं आहे. याला देखील मिक्स करून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिटं मी रायतं शिजवून घेतलेलं आहे आणि इथं आपलं मालवणी पद्धतीतलं आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं मालवणी पद्धतीतलं आंब्याचं रायतं तयार झालेलं आहे. कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.